मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होत आहे। सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरू आहे। राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, त्यांना हवी ती मदत करा, असं मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना सकल मराठा समाजाला आवाहन केलंय। मराठा समाजाला आज तातडीची विनंती आहे की 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत। हे लेकरं आपले विद्यार्थी आहेत, त्यांचं भविष्य ते आजमावत आहेत। कुठं आपण आंदोलन राज्यभर करताय, आंदोलन सुरू आहे, त्या माध्यमातून माझी एक विनंती आहे, आपण शांततेत आंदोलन करावं, परंतु कुठल्याही विद्यार्थ्यांना परीक्षापासून मुक्ता आलं नाही पाहिजे, त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे। ते वाहनं त्यांचे ताबडतोबीनं स्वतः मराठ्यांच्या पोरांना पुढं होऊन ते वाहनं सोडून त्यांना त्यांच्या परीक्षेच्या केंद्रापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला जाता आलं पाहिजे, तो सुखरूप घरापर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्या केंद्रापर्यंतसुद्धा गेला पाहिजे, याची काळजी राज्यातील सर्व मराठा बांधवांनी घ्यायची। कारण ह्या 10वी 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि हेच उद्याचं आपलं देशाचं राज्याचं भविष्य आहे। विद्यार्थी यांना परीक्षेला जाताना येताना कसलाही त्रास नाही झाला पाहिजे, याची पूर्ण खबरदारी स्वतः मराठा समाजानं पुढं होऊन घ्यायची आहे आणि कुठलीही त्यांना अडचण आली नाही पाहिजे, याची पण काळजी घ्यायची। विद्यार्थी हे आपल्या देशाचं भविष्य आहे, ते त्यांचं भविष्य आजमावत आहेत, त्यांना कुठलीही अडचण आली नाही पाहिजे, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।